मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, काल 4 वाजेपासून या ठिकाणी तुमचे जिल्हा परिषदेचे राहिलेले पेपर आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक या पदांचे पेपर राहिलेले होते. त्यांचे या ठिकाणी कालपासून हॉल तिकीट डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि काल एक मुद्दा असा लक्षात आलेला आहे, की आता खूप मुलांचा प्रॉब्लेम झालेला आहे, की त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आणि या ठिकाणी लॉग इन करण्याच्या वेळेस इनव्हॅलिड कॅन्डिडेट असं दाखवत आहे आणि या ठिकाणी बाहेर फेकत आहे साईटमधून. तर मित्रांनो, आज या प्रॉब्लेम बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगत आहे, की या ठिकाणी जे विद्यार्थी पेसामध्ये आहेत त्यांनी या ठिकाणी डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू नका. पेसा जिल्ह्यामधून त्यांनी फॉर्म भरलेला आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी बघू शकता, नाशिक, नगर, पुणे, नंदुरबार, धुळे अशा जिल्ह्यांमध्ये असे वेगवेगळे 13 जिल्हे आहे. पेसा क्षेत्र या ठिकाणी एकूण 13 जिल्हे आहेत. त्यांचं हॉल तिकीट आलेलं नाही हे लक्षात घ्यायचं आहे. फक्त या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे या जिल्ह्यांचंच या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड होत आहे. सविस्तर चर्चा आपण पुढे करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे या ठिकाणी पेपर होणार होते. परंतु त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही हा पॉइंट तुम्ही नोट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रायगडचं या ठिकाणी हॉल तिकीट आलेलं नसणार. या ठिकाणी त्याचा पॉइंट देखील मी तुम्हाला पुढे कालच सांगितलेला आहे. रायगड, रत्नागिरी आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग यामध्ये या ठिकाणी आचारसंहिता लागू असल्यामुळे यांचे या ठिकाणी हॉल तिकीट नंतर येतील हे त्यांनी नंतर वेळापत्रक जारी केलेले हे त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचे नंतर येईल या विद्यार्थ्यांनी चेक करायचं नाही. सोबतच या ठिकाणी फक्त जेवढे या ठिकाणी वरती मी हे जिल्हे सांगितले, एवढे जिल्हे सांगितले त्याच यांचं या ठिकाणी हॉल तिकीट तुम्ही चेक करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे या ठिकाणी फक्त 40% चे जे हॉल तिकीट आलेले आहेत. परंतु या ठिकाणी बघू शकता, जो या ठिकाणी त्यांनी वेळापत्रकामध्ये पहिला पॉइंट दिलेला आहे, हेल्थ वर्कर मेल 96,882 मुलांचे या ठिकाणी पेपर होणार आहेत. तर यांचं या ठिकाणी बघू शकतो 10 तारखेला जे पेपर आहे मुलांचे त्यांचंच हॉल तिकीट आलेले आहे आणि सोबतच 11 तारखेला पेपर आहे त्यांचंच हॉल तिकीट आलेले आहे सध्या. तर या ठिकाणी 12 तारखेच्या कोणत्याही मुलाचं हॉल तिकीट अजून आलेलं नाही. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. 12 तारखेचं उद्या हॉल तिकीट येईल. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. 12 तारखेचा उद्या या ठिकाणी हॉल तिकीट त्यांचं आलेलं बघायला भेटेल आणि उद्या जर नाही आले त्याच्यावरती आपण या ठिकाणी लवकरच IBPSला आणि जिल्हा परिषदांना आपण कॉन्टॅक्ट करायला सुरुवात करूयात. याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी जास्त पॅनिक होऊ नका, काळजी घेऊ नका. तर या ठिकाणी महत्त्वाचा पॉइंट म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थी मी तुम्हाला पुन्हा-पुन्हा एक सांगत आहे, की जे विद्यार्थी या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे. रायगड, ठीक आहे. रायगड जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. तुम्हाला सांगत आहे पुन्हा-पुन्हा सॉरी. ठीक आहे. तर बघू शकता रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांचे या ठिकाणी वेळापत्रक पुढे गेलेले आहे. हे पेसामध्ये जिल्हे नाहीत, तरी देखील त्यांचं या ठिकाणी वेळापत्रक आचारसंहितेच्या कारणाने पुढे गेलेले आहेत. त्याचा पॉइंट देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता महत्त्वाचा पॉइंट मी सांगत आहे. काल परिपत्रक काढलेलं बिगर पेसा क्षेत्रातील 21 जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक 40%, 50% हंगामी फवारणी म्हणजे या ठिकाणी 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य सेवा, महिला कंत्राटी, सेवक. त्याच्यानंतर या पदाच्या वेळापत्रक या या पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे. तथापि बघू शकता हा पॉइंट तुम्ही नोट करून घ्यायचा आहे. तर रायगड, ठीक आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या या ठिकाणी या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद कोणती या ठिकाणी कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे या जिल्ह्यांमध्ये. त्यामुळे बघू शकता रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येतील. म्हणजे यांच्या या ठिकाणी सध्या हॉल तिकीट आलेले नाही. त्यांच्या या ठिकाणी नंतर वेळापत्रक जाहीर केले जाईल आणि त्यांच्या या ठिकाणी नंतर हॉल तिकीट येतील. तरी देखील तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करत राहण्याचा प्रयत्न करत राहायचा आहे. आता महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी बघू शकता बाकीच्या बाकीच्या सर्व रेग्युलर जे मी तुम्हाला वरती सांगितले त्यांच्या उर्वरित 18 बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या यापूर्वी निश्चित झालेल्या वेळापत्रकानुसार होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. वेळेनुसारच होतील आणि ज्या विद्यार्थ्यांचा डाउनलोड होत नाही त्यांचं उद्यापासून डाउनलोड झालेलं तुम्हाला बघायला भेटेल. आता या ठिकाणी कशाप्रकारे काय-काय पॉइंट दाखवत आहेत त्याची सविस्तर पुढे आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी आरोग्य सेवक
आरोग्य. या ठिकाणी बघू शकता आरोग्य सेवक आणि या ठिकाणी ग्रामसेवक त्यांना या ठिकाणी नोट्स हव्या आहेत. या ठिकाणी बघू शकता मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला आरोग्य सेवकच्या नोट्स घ्यायच्या असतील, आपल्या नोट्स खूपच उपयुक्त आहेत. त्याच्यामध्ये आरोग्य जे विभागाने टॉपिक दिलेले आहे, सर्व तांत्रिक टॉपिक कव्हर करण्यात आलेले आहे. सर्व टॉपिक वाईज नोट्स तुम्हाला भेटतील आरोग्याच्या. सोबतच मराठी व्याकरण म्हणजे या ठिकाणी हा तांत्रिक, तांत्रिक त्याच्यानंतर आहे मराठी व्याकरण, त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण, त्याच्यानंतर आहे चालू घडामोडी, जी-के, गणित आणि बुद्धिमत्ता. अशा प्रकारे सर्व पॉइंट्स तुम्हाला फक्त किती रुपयामध्ये भेटतील आरोग्य सेवकचे? तर या ठिकाणी फक्त ₹150 मध्ये भेटणार आहेत. जर तुम्हाला या नोट्स आणि सोबतच तशाच प्रकारचे ग्रामसेवकचे आहे. तांत्रिक नोट्स, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जी-के, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता सर्व नोट्स अशाच प्रकारचे भेटतील. तुम्हाला पण या नोट्स तुम्हाला फक्त ₹160 मध्ये भेटतील. ग्रामसेवकच्या 160 आणि आरोग्य सेवकच्या या ठिकाणी 150 मध्ये भेटतील. या नोट्स घेण्यासाठी बघू शकता 91 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही पेमेंट करायचं आहे. आता या ठिकाणी बघू शकता ही नोट्सबद्दल माहिती सांगते. त्याच्यानंतर हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे आणि काय प्रॉब्लेम दाखवत आहेत, याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट इंग्लिशमधून डाउनलोड करायची आहे, की मराठीमध्ये इथे चॉईस करायचं. समजा मला मराठीत डाउनलोड करायचं, मराठीच्या बॉक्सवरती मी क्लिक करत आहे. त्याच्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो तुमच्या फॉर्मवरती आहे, रजिस्ट्रेशन नंबर किंवा ईमेलला तुम्हाला आलेला असेल, तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड या ठिकाणी ईमेलमध्ये आलेला असेल, तो टाकायचा आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारचा जो कॅप्चा येईल, कोणताही अशा वेगळा कॅप्चा येईल, तो सेम जशाच्या तसा या ठिकाणी टाकायचा आहे. आणि या ठिकाणी जो खाली लॉगिनचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. परंतु या ठिकाणी लॉगिन केल्याच्यानंतर काही मुलांच्या या ठिकाणी इनव्हॅलिड कॅन्डिडेट दाखवत आहे किंवा डायरेक्टली बाहेर पुन्हा होते तसे येत आहे. परंतु या ठिकाणी पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. बघू शकता 11 तारीख दिलेली आहे. 11/6/2024 ही तारीख देण्यात आलेली आहे. या तारखेमध्ये या ठिकाणी उद्या या ठिकाणी बदल झालेला बघायला भेटेल. येथे देखील 11 तारखेचा हा बदल झाला का लगेच तुमचे हॉल तिकीट डाउनलोड व्हायला ज्या विद्यार्थ्यांचे 12 तारखेला पेपर आहे उद्यापासून डाउनलोड झालेले बघायला भेटतील. तर मित्रांनो याच्यामध्ये जर तुमचा कोणताही डाऊट असेल, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा. नक्की तुम्हाला रिप्लाय दिला जाईल किंवा आपल्या Instagramची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर समजा कमेंट्समध्ये तुम्हाला रिप्लाय आला नाही, तर Instagramची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकलेली आहे. तिथे तुम्ही नक्की जॉइन व्हा. तिथे मला संपर्क करा आणि प्रश्न तुम्ही विचारू शकतात. सोबतच जर तुम्हाला आरोग्य सेवकचे वेगवेगळे या ठिकाणी व्हिडिओज आपले आहेत, क्लास आहेत ते बघायचे असतील, तर जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे आरोग्य सेवकचा स्पेशल नक्की जॉइन करून घ्या. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. कोणताही अडचण असेल तर नक्की विचारा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. तर मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.